कलेक्टर मॅडम आहेत कुठं? मग फोन कोणाचा घ्यायचा काय? फक्त मुख्यमंत्र्याचाच घ्यायचा काय? आज सकाळपासून फोन करतोय, जर आमचे फोन घेत नसतील आणि उद्या समजा कोणाला तरी सामान्य व्यक्तीला जर काही अडचण आली तर त्यांचा फोन कोण घेणार? अवघडच गोष्ट आहे बाबा इथं. बरं काय झालंय, आता मी एका गावात आलेलो आहे, दादगी निलंगा. काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहीत असेल तो शिवाजी मेळे, दुर्दैवाने त्याने आत्महत्या केली होती. हॅलो, महादेव कोळी हां. आता त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे ते मिळावं यासाठी तो प्रयत्न करत होता, पण ऑफिसमधून कुठंच काही क्लिअर कम्युनिकेशन नाही. का रिजेक्ट होत आहे ते सांगण्यात येत नाही. डॉक्युमेंट सगळे दिलेले आहेत. सगळे डॉक्युमेंट असताना सुद्धा तिथं असणारा एक अधिकारी जर रिजेक्ट करत असेल आणि एक रमेश नलमले म्हणून आहे, त्यांच्याकडे स्वतःकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे, वडील आहेत आणि मुलाला मिळत नाही. आपल्याला जर करायचं असेल तर जो अधिकारी आहे जर व्हॅलिड, आपण काही नॉन व्हॅलिड असेल तर कुठं काय चुकीचं करा असं म्हणणार नाही, पण व्हॅलिड असेल जर होत नसेल तर हे गरीब लोक पैसे देऊ शकत नाही. मी एक पाठवून देऊ काय पैसे? नाही. मग आता एक उदाहरण तुम्ही घ्या, रमेश नलमले म्हणून तुम्ही घ्या, हे तुम्हाला उद्या भेटतील, त्यांचं सगळं व्हॅलिड डॉक्युमेंटेशन आहे. यांच्या मुलाचं का नाही होणार? आपण वडिलाची बाजू बघतो ना, वंशावळ वडिलांची बघत असेल तर त्याच्या मुलाला तर मिळालं पाहिजे ना, त्याचं जर व्हॅलिड असेल तर. थोडंसं नाही. मग कोणाशी आता तुमच्या कलेक्टरचा फोन घ्यायला म्हणून तुम्हाला RTC म्हणून तुम्हाला फोन केलाय. काय करू मग? ह्यांना कोणाकडे पाठवू? आणि जर तिथं जाऊन ह्यांना जर तुम्ही वेटिंगवर ठेवलं तर काय होणार?